तर बघा मंडळी, कलिंगड आणलंय, म्हणजे असं चिरलं या कोंबड्यांना टाकायचंय का, तर ऊन जास्त लागतंय ना, मग एक चिरून टाकलंय आणि आता हे मी दुसरं चिरायला घेतलंय कलिंगड. तर बघा आमच्या कोंबड्या गप्पा गप्पा अशा खाते त्या, का तर उन्हाळा उष्णता लय आहे हो. मग असं अशा पुडी अशा ह्या मापाच्या केल्या ना की टुचीनं खाते त्या. बघा कशा खाते त्या, मी तुम्हाला खाताना पण दाखवते. पोटात त्यांच्या गारवा राहावा, का तर उन्हाळा एवढं उन्हाचं तीव्रता आहे का नाही, बासच लय ऊन लागतं या. आपल्याला तर किती त्रास होतोय. मग कोंबड्यांना त्यांच्या शरीरात जरा थंडावा निर्माण करण्यासाठी कलिंगड खायला चिरून मी टाकत्या कोंबड्यांना. तर आता हे असं चिरलंय बघा, तिथं ते हे आहे त्याच्यामध्ये मी ओतणार आहे. कशा खाते त्या बघा कोंबड्या, अशा मोठ्या मोठ्याच पुडी केलेत, असं बारीक नाही मी लय चिरलेलं. तर बघा असं चिरलंय. आता हे कोंबड्यांना मी घेऊन खायला. तर मग चला कोंबड्यांना खायला द्यायला. तर बघा आता ह्याच्यामध्ये आता टाकणार आहे खाय. मातीत पडलं. तर बघा कोंबड्यांना टाकलंय, कशा कोंबड्या खाते त्या. आल्या बघा, बघा कशा गप्पा गप्पा खाते त्या. आता शरीरात थंडावा त्यांच्या निर्माण व्हावा, त्यांना जरा आपल्याला कशी उन्हाचा लय त्रास होतो. आता घेऊन पळते त्या बघा, बघा तिकडं पळाल्या घेऊन कोंबड्या. बघा कशा गप्पा गप्पा खाते त्या, चुची नाही का. कलिंगड, टमॅटो, ह्या दिवसामध्ये ताक हे आम्ही घालतोच कोंबड्यांना, का तर त्यांच्या शरीराने थंड, फ्रीजमधलं थंड पाणी सुद्धा आम्ही प्यायला ठेवतो असं त्यांना, का तर लयच उष्णता उन्हाचा त्रास आपल्याला व्हायला लागला की त्यांना पण, त्यांच्या तर अगोदर शरीरात जास्तच उष्णता असत्या कोंबड्यांच्या. मग थंड असं जे आपण काही टाकल ना, कलिंगड म्हणा, टमॅटो, परत थंड पाणी, ताक, हे ना त्यांच्या शरीरातली उष्णता जरा कमी होते, त्यांना बी जरा गारवा भेटतो त्यांच्या शरीराला. म्हणून बघा हे असं टाकायचं कोंबड्यांना खायला. मला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.